यावेळेस युवा इलेव्हन या संघाला काहीतरी चांगली रणनीती आखून मैदानात उतरताना आपण पाहतोय. विजय निश्चित करावा लागेल त्यांना या सामन्यामध्ये. कॅमेऱ्याच्या बाजूला जे महिला बसल्यात ना त्यांनी जरा बाजूला व्हायचंय. सामन्याला सुरुवात होते. पंचकरण सामन्याला सुरुवात करून घ्यायचे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो प्रशांत. सामना करेल तो विकास. सलामीची जोडी. विकास स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला तो ऋतिक. पहिला चेंडू प्रशांतचा सामना करतो तो विकास. आणि डिक्लेअर कडे मार्गस्थ होताना चेंडू. एक चेंडू एक धाव. काहीतरी वेगळी रणनीती या ठिकाणी आखावी लागणार आहे युवा इलेव्हन या संघाला आपल्या संघाला विजयी करण्यासाठी. आणि जास्तीत जास्त धावांचा डोंगर उभा करायचा प्रयत्न करायचा आहे तो अद्विक शेट या संघाला. दुसरा चेंडू सरळ सरळ आलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता पण डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. एक धाव या ठिकाणी डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते आणि धाव संख्या झाली होती 2. 2 चेंडू 2 धावा. आणि पुढचा चेंडू प्रशांतचा सामना करतो तो विकास. आणि मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडनं नकारात्मक चेंडूचा इशारा. नो +1 नाही का पंच? फक्त नो. फक्त नो. धाव संख्या झाली ती 2 चेंडू 3 धावा. नो +1 आहे. पंचांनी निर्णय काढवायचा आहे. फक्त 1 रन. नोचा ना. प्रशांतचा पुढचा चेंडू सामना करेल तो विकास. पंच निर्णय काढवायचा आहे लवकर. नो +1 आहे का फक्त नो आहे? नो +1. नो +1 आताची. 2 चेंडू 4 धावा. हा 2 चेंडू 4 धावा झालेले आहेत. उर्वरित 4 चेंडू शिल्लक प्रशांतच्या पहिल्या षटकातले. पंचांकडनं वाईट करार चेंडूला आणि 1 धावांनी भर. धाव संख्या झाली होती 5. 2 चेंडू उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत प्रशांतचे. पंचांकडनं पुन्हा एकदा वाईट करार आणि धावसंख्या पोहोचते ती 6 वर. दोन चेंडू 6 धावा. दोन चेंडू 6 धावा.
खूप जरा खराब गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि झेल बाद होता होता राहिलाय तो विकास. डिक्लेअरच्या स्वरूपातली एक धाव या ठिकाणी मिळते. झेल बाद होता होता राहिलाय तो विकास. धाव संख्या पोहोचली ती 7 वरती. 3 चेंडू 7 धावा. पुढचा चेंडू प्रशांतचा सामना करतो तो विकास आणि डिक्लेअर झोन मध्ये टोलावलेला चेंडू. डिक्लेअरच्या स्वरूपातली एक धाव आणि धावा होत आहेत त्या 8 चेंडू झालेले ते 4 चेंडू 8 धावा. उर्वरित 2 चेंडू शिल्लक प्रशांतच्या षटकातले. सामना करतो विकास. मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडनं एक धाव घोषित आणि धाव संख्या पोहोचली ते 9 वरती. चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू 5 चेंडू झालेले आहेत. पुढे मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू. चेंडूचा पुरेपूर मारा या ठिकाणी पाहायला मिळाला आणि नकारात्मक चेंडूच्या जोरावरती 9 धावा पटकावण्यात यशस्वी झाला तो विकास. पुढचा चेंडू शुभमचा आणि उत्कृष्ट चेंडू होता. कळाला नाही ऋतिकला आणि पुरेपूर बीट झालाय. निर्धाव चेंडू म्हणता येईल. शुभम पहिला चेंडू टाकलाय निर्धाव असा. पुढचा चेंडू शुभमचा सामना करतो तो ऋतिक. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि प्रशांतच्या हातात चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणता येईल. निर्धाव चेंडू 2 चेंडू लगातार निर्धाव. उत्कृष्ट गोलंदाजी शुभम याची म्हणावी लागेल या ठिकाणी. आपल्या संघासाठी पुरेपूर प्रयत्न करावा लागणार त्यांना आपल्या संघाला विजयी करण्यासाठी आणि कमीत कमी धावांमध्ये रोखण्यासाठी. पण नकारात्मक चेंडूचा इशारा वाईट करार दिलाय पंच करण याने आणि धाव संख्या झाली ती 10. 2 चेंडू 10 धावा आणि पंचांकडनं 4 धावा घोषित. चेंडू 14 धावा. चौकार ऋतिकच्या बॅट मधून या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि त्याच जोरावरती धाव संख्या झाली ती 14. 3 चेंडू शुभमचे उर्वरित शिल्लक. पुढे जाऊन मारण्याचा पुन्हा प्रयत्न पण डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आणि 1 धावांनी वाढ. धाव संख्या होती ती 15. 4 चेंडू 15 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक शुभमच्या गोलंदाजीमध्ये. आणि पुन्हा एकदा गेल्या चेंडूवरची चूक रिपीट न करता उत्कृष्टरित्या चेंडू पकडला तर प्रशांतने. निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. संघ मालक रोशन कदरे यांच्याकडे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. षटक संपलेलं आहे. धाव संख्या झाली पाल. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येतो तो राजपाल.
कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचं आव्हान राजपालच्या खांद्यावरती आहे. तिसरं आणि चौथं षटक आहे हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. जास्तीत जास्त धावा या दोन षटकामध्ये बळकावण्याचा प्रयत्न ही विरोधी टीम करत असते. जपून गोलंदाजी करावं लागेल, उत्कृष्ट रणनीतीने गोलंदाजी या ठिकाणी करावं लागेल. टाकण्याचा प्रयत्न होता पण काहीतरी अडचण आणि अडथळा या ठिकाणी होतोय. आणि पहिला चेंडू, तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू टाकताना राजपाल आपल्याला दिसतोय आणि सामना करतो तो विकास. आणि मारण्याचा प्रयत्न होता पण क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू स्थिरावलाय. निर्धाव चेंडू म्हणता येईल. आणि पुढचा चेंडू राजपालचा. किती बॉल झाले? एक चेंडू झालेला राजपालचा. पुढचा चेंडू राजपालचा सामना करतो तो विकास. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आहे आणि पंचकरण यांच्याकडनं 4 धावा घोषित या ठिकाणी. आणि आत्ताच्या चेंडूमध्ये चौकार विकासच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि धावसंख्या पोहोचली ती 19 वरती. 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू, तिसऱ्या षटकातला तिसरा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल राजपालच्या माध्यमातून. आणि मारलेला चेंडू हा पंचांकडनं पुन्हा एकदा चौकार घोषित. लगातार 2 चौकार विकास यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीन चेंडू 23 धावा. उर्वरित 3 चेंडू शिल्लक. राजपालचे लगातार 2 चौकार आलेले आहेत आणि पुढे येऊन मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न पण डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. 1 धावावरती समाधान मानावं लागेल ते विकासला आणि 1 धावाने धावसंख्या झाली ती 24. 4 चेंडू 24 धावा. आणि परतावा लागेल विकासला. 2 चौकाराच्या साहाय्याने आपल्या संघाला एक चांगल्या धावसंख्या. संदीप विकास याची जागा भरून काढण्यासाठी येतो तो संदीप. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि पंचांकडनं 4 धावा. मिस फील्ड या ठिकाणी म्हणता येईल. गटाळ 28. 3 षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 28. स्ट्राईकला येतो तो ऋतिक. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतो सागर. स्ट्राईकला आला तो ऋतिक. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचं मानस या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांनी केलेला असणार आहे आणि गोलंदाजी पण चांगल्या पद्धतीची व्हावी याचा अट्टहास सागरकडनं आपल्याला पाहायला मिळू शकतो. कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असणार आहे शेवटच्या षटकामध्ये. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक, जास्तीत जास्त धावा बळकावण्याचं षटक असतं. आणि आता ऋतिक पाहूया काय करतोय शेवटच्या षटकामध्ये. सागरचं शेवटचं षटक, पहिला चेंडू सागरचा पडतोय आणि सागरने मारण्याचा प्रयत्न केलाय आणि निर्धाव चेंडू म्हणता येईल.
सागर टू ऋतिक. सामना करतो ऋतिक. मारण्याचा प्रयत्न पंच. चेंडू झालेले आहेत. 32 धावा झालेले आहेत. सागरचा पुढचा चेंडू. सामना करतो तो ऋतिक. नो. क्लिअर टू कट नो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 33. मारण्याचा प्रयत्न उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणता येईल. धावचित बाद होता होता वाचतोय तो ऋतिक. निर्धाव चेंडू. 3 चेंडू 33 धावा. उर्वरित 3 चेंडू शिल्लक सागरच्या षटकातले. उर्वरित 3 चेंडू शिल्लक सागरचे. सामना करतो तो ऋतिक. 3 चेंडू मध्ये चांगली धावसंख्या आपल्या संघासाठी उभी करण्याचा प्रयत्न करणार आहे तो सागर ऋतिक. आणि गडी बाद करण्याचा प्रयत्न असणार आहे तो सागरकडनं. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि प्रशांतचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू म्हणता येईल. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. सागरच्या षटकातली धावसंख्या मात्र स्थिरावलेली 33 वरती. आणि लागलंय का बघा. आवाज जोरात आलाय. बाद. पुढचा चेंडू सागरचा. सामना करायचा डब्ल्यू. नकारात्मक चेंडूचा इशारा. निसंकोचपणे नो. आणि त्याचबरोबर धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 34. शेवटचा चेंडू सागरचा. सामना करतो तो डब्ल्यू. मारलेला चेंडू खेळाडूच्या हातामध्ये. धावचित होण्याचा प्रयत्न आणि धावचित बाद. या ठिकाणी संदीप. मैदानात पाठवायचे आहेत.
करतात. 35 बोल. 35. पहिले फलंदाजी करण्यासाठी आलेत शुभम आणि त्यांच्यासोबत सागर आणि पहिला षटक हाताळण्यासाठी आले ते ऋतिक माने. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. पहिला चेंडू हॅलो, आत्ताच्या धावा एकच. ऋतिकचा पुढचा चेंडू सामना करतो तो शुभम. 35 धावांचं आव्हान आहे. कुठल्या प्रकारे हे आव्हान पेलतात युवा 11 संघाचे खेळाडू शुभम आणि सागर. पूर्ण दारोमदार दोघांच्या खांद्यावरती डिक्लेअरच्या ठिकाणी चेंडू मार्गस्थ होताना आणि एक धावाची भर पडताना धावसंख्या झालेली ती 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू आणि 3 धावा. आणि बाद चांगला स्विंग या वाईट जाईल या भ्रमात राहून शुभमने चेंडू सोडला, पण चेंडूने अचानक वळण घेतला आणि तो येऊन यष्टांवरती आदळला आणि उत्कृष्ट पद्धतीचं स्विंग म्हणता येईल या ठिकाणी. डिक्लेअर 2 आले आणि 1 विकेट. 3 चेंडू 1 गडी बाद 3 धावा. सौरभ पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. संदीपच्या हातात चेंडू. निर्धाव चेंडू म्हणता येईल. पुढे जाऊन पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव पंचांकडनं घोषित आणि धावसंख्या झाली ती 4. शेवटचा चेंडू ऋतिकच्या षटकातून येणारा शेवटचा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सौरभ सामना करतोय. पुढे जाऊन मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि संदीपच्या हाताखालून चौकाराकडे मार्ग होताना चेंडू 4 धावा या ठिकाणी मिळतात. उत्कृष्ट गोलंदाजी झाली होती, पण शेवटच्या चेंडूमध्ये कुठेतरी मिसफिल्ड झाली. संदीप
यांच्या हातून आणि 4 धावाचं भुगतान या ठिकाणी त्या मिसफिल्डला करावं लागलं. 35 आणि शेवटचा चेंडू मध्ये मिसफिल्ड झाला नसतं तर 4 धावाच राहिल्या असत्या. पण कुठेतरी चेंडूला मार्ग मोकळा करायचा होता आणि तो चेंडू चुकून हातातून सटकला आणि सीमारेषे पलीकडे गेला. डब्ल्यू वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी दुसरं षटक. सागर खेळण्याच्या नादामध्ये बीड झालाय, चेंडू कळाला नाही, निर्धाव चेंडू म्हणता येईल. अँग्री यंग मॅन ही भूमिका साकारताना सागर मैदानामध्ये आपल्याला दिसतोय. प्रचंड अग्रेसिव्ह हा प्लेअर आपल्याला इथं पाहायला मिळतोय. प्रत्येक सामन्यामध्ये अग्रेसिव्ह असतो. मारण्याचा प्रयत्न होता, विकासच्या हातात चेंडू स्थिरावला आणि बाद झालाय. आठच धावा, 2 गडी बाद. प्रशांत या ठिकाणी आलाय. प्रशांत सागरची जागा भरून काढण्यासाठी येतोय. प्रशांत उत्कृष्ट गोलंदाजी केली होती प्रशांत याने. आता फलंदाजी कशी करतोय पाहूया. डब्ल्यूचा पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू स्थिरावला. निर्धाव चेंडू म्हणता येईल. अद्विक शेठ हा संघ कुठेतरी आपलं वर्चस्व या ठिकाणी कायम करण्याचा प्रयत्न करतोय, पण मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि पंचांकडनं 4 धावा. चार चेंडू 12 धावा. 4 चेंडू आणि 12 धावा झालेले आहेत. बारा 4 चेंडू 12 धावा. उर्वरित 2 चेंडू शिल्लक डब्ल्यूच्या षटकातले आणि पुन्हा मिसफिल्ड होण्याच्या मार्गावरती पण कुठेतरी स्वतःला सावरलंय संदीपने. टीम स्पिरिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू आहे डब्ल्यूचा. आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू 1 धाव घोषित आणि धाव संख्या झालेली ती 13. 2 ओव्हर संपल्या. 12 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि समीकरण आहे आता 12 चेंडू 22 धावा. आशुतोष हा हे षटक जर व्यवस्थित निघालं तर अद्विक शेठ या संघाला विजयापासून कोणी रोखू शकणार नाही. आणि नकारात्मक चेंडूचा इशारा पंच करण यांच्याकडनं आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 14. पहिला चेंडू अवांतर गेलाय 9च्या स्वरूपामध्ये. सौरभ सामना करतोय आशुतोषचा. पुढचा चेंडू आशुतोषचा सामना करतोय सौरभ. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि बाद होतो या ठिकाणी. बॉक्स क्रिकेट आणि सर्कल क्रिकेटचं समीकरणच वेगळं असतं, कारण की डायरेक्ट चेंडू जर बाहेर गेला तर फलंदाज बाद होतो. वेगळ्या प्रकारचं समीकरण आपल्याला या ठिकाणी बॉक्स क्रिकेट आणि सर्कल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. अंडरआर्म क्रिकेटमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि एक अवांतर चेंडू टाकला पण दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केलाय तो आशुतोषने. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल, कमबॅक चांगलं म्हणता येईल. चांगला कमबॅक आशुतोषने या ठिकाणी केलेला आहे. दुसरा फलंदाज येतो तो सुधीर. सामना करतो तो आशुतोषचा. मारण्याचा प्रयत्न होता आणि विकासच्या हातात चेंडू स्थिरावतोय आणि या ठिकाणी बाद होतो तो सुधीर. एकही धाव न करता, भोपळा न फोडता सुधीर रिटर्न टू पॅव्हलिन. 2 चेंडू आणि 14 धावा. 2 गडी बाद केलेत लागोपाठ. हॅट्रिक बॉल या ठिकाणी आशुतोषचा. संघ मालक या ठिकाणी मैदानात रोशन कदरे संघ मालक आणि संघ नायक म्हणून आपल्या संघाची जबाबदारी पार पडताना पुढचा चेंडू आशुतोषचा.
चौथा चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये गेलाय चेंडू. धाव संख्येत भर धाव संख्या झाली ती 15. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू. धावची तोता होता थोडक्यात राहिलाय तो रोशन. पंच निर्णय कळवायचा आहे. DRS घेतलेला या ठिकाणी. तिसऱ्या पंचांचं पडताळणी या ठिकाणी चालू आहे. योग्य तो निर्णय देण्याचा प्रयत्न राहील. कुठलाही संघ नाराज होणार नाही. योग्य तो निर्णय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंचांचा राहील म्हणून तिसऱ्या पंचांकडे धाव घेतलेली आहे आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय काही क्षणामध्ये या ठिकाणी जाहीर होईल. आणि बाद देण्यात आला या ठिकाणी तिसऱ्या पंचाकडून. रोशन कदरे पुरेपूर प्रयत्न होता पण कुठेतरी धावताना एनर्जी कमी पडली आणि धावचित बाद झालाय. RK पाच पाच आणि धाव संख्या झाली ती 15. 5 चेंडू 15 धावा. शेवटचा चेंडू आशुतोषचा सामना करेल तो प्रशांत. RK शेवटचा चेंडू आशुतोषचा सामना करेल तो प्रशांत. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आहे. डिक्लेअर कडे मार्गस्थ होताना चेंडू. एक धाव घोषित पंचांकडनं. धाव संख्या झाली ती 16. 3 षटका अखेरीस धाव संख्या झाली ती 16. किती पाहिजे 20 ना. 6 चेंडू मध्ये 5 चौकारांची आवश्यकता आहे. 6 चेंडू मध्ये 5 चौकार खेचावे लागतील तेव्हा कुठं संघ विजयी होईल. शेवटचं षटक 16 झाले 19 पाहिजे 6 बॉल मध्ये. नाही होत नाही होणार. 5 बॉल थोडी लागतात. 1-2 बॉल डॉट गेले की संपलं. 2 डॉट गेले की संपलं. नाही होत. 1 जरी डॉट गेलं तरी होणार. सामन्याला सुरुवात करायचे पंच. उशीर होतोय. आणखीन 2 सामने शिल्लक आहेत. संदीप वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतो तो संदीप. 6 चेंडू मध्ये 5 चौकारांची आवश्यकता युवा 11 या संघाला. 5 चौकार. पहिला चेंडू वाईट करार. पंच करण यांच्याकडनं धाव संख्या झाली ती 17.
0 चेंडू 17 धावा. शेवटचं षटक सुरू आहे. अभी आधे घंटा चलेगा और कल आजा डायरेक्ट कल आजा मारलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. 1 धावाची भर. धाव संख्या झाली ती 18. 1 चेंडू 18 धावा. आणि बाद. जास्त काही करावं लागलं नाही संदीपला. स्लोवर वन टाकलाय आणि त्यात बाद झाला तो आरके. परत आपल्या संघाकडे राजपाल. राजपाल आलाय तो आरकेच्या जागेवरती आणि मारण्याचा प्रयत्न राहील आणि बाद. हॅट्रिक बॉल. कल आजा बोला अरे अभी मत आ डायरेक्ट कल आजा लावले अभी आएगा आणि 1 धाव घेण्याचा प्रयत्न राहील आजा आजा पण सामना पूर्णपणे अद्विक शेठ या संघाकडे झुकलाय. मारलेला चेंडू. पंच फक्त 4 धावा आणि पंचांकडे 4 धावा या ठिकाणी घोषित झाल्यात आणि धाव संख्या पोहोचली ती 23 वर. शेवटचा चेंडू आणि सामना जिंकलाय अद्विक शेठ या संघाने. युवा 11 या संघाचंही अभिनंदन आणि जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. पुढचा संघ